नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्सनी बनलेली एक स्टोरी शिकणार आहात. त्या स्टोरीचं नाव आहे बीचवर एक दिवस, अ डे ॲट द बीच. या स्टोरीतून सिंपल पास्ट टेन्सची वाक्य कशी बनवलेली आहे ती लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मी बेसिक इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. गेल्या रविवारी ॲनी आणि त्यांचे कुटुंब समुद्रकिनारी गेले होते. लास्ट संडे ॲनी and her family went to the beach. Last Sunday, Annie and her family went to the beach. Last Sunday म्हणजे गेल्या रविवारी किंवा मागच्या रविवारी. Annie and her family went to the beach. Annie आणि तिचे कुटुंब समुद्रकिनारी गेले. सूर्य तेजस्वी होता. The sun was bright. The sun was bright. Bright म्हणजे तेजस्वी. सन म्हणजे सूर्य. The sun was bright म्हणजे सूर्य तेजस्वी होता आणि आकाश निळे होते. And the sky was blue. And the sky was blue. Blue म्हणजे निळे होते. Sky म्हणजे आकाश. And the sky was blue म्हणजे आकाश निळे होते. त्यांनी अन्न, पेय आणि एक मोठी छत्री घेतली. They took food, drinks and a big umbrella. They took food, drink and a big umbrella. Big म्हणजे मोठी, umbrella म्हणजे छत्री. Drinks म्हणजे पेय, food म्हणजे अन्न, took म्हणजे घेतले. They took food, drinks and a big umbrella म्हणजे त्यांनी अन्न, पेय आणि एक मोठी छत्री घेतली. ॲनी वाळूत खेळली. ॲनी प्लेड इन द सँड. ॲनी प्लेड इन द सँड. सँड म्हणजे वाळू, माती. प्लेड म्हणजे खेळली. ॲनी प्लेड इन द सँड म्हणजे ॲनी वाळूमध्ये खेळली. तिने तिच्या लहान भावासह वाळूचा किल्ला बांधला. शी बिल्ट अ सँड कासल विथ हर लिटिल ब्रदर. शी बिल्ट अ सँड कासल विथ हर लिटिल ब्रदर. लिटिल ब्रदर म्हणजे लहान भाऊ. सँड कासल म्हणजे वाळूचा किल्ला. बिल्ट म्हणजे बांधला. शी बिल्ट अ सँड कासल विथ हर लिटिल ब्रदर म्हणजे तिने तिच्या लहान भावासह वाळूचा किल्ला बांधला. त्यांचे पालक छत्रीखाली बसून त्यांना पाहत होते. Their parents sat under the umbrella and watched them. Their parents sat under the umbrella and watched them. Sat म्हणजे बसले. Under the umbrella म्हणजे छत्री खाली. And watched them म्हणजे त्यांना पाहत होते. Their parents म्हणजे त्यांचे आईवडील. Their parents sat under the umbrella and watched them. त्यांचे आईवडील छत्रीखाली बसून त्यांना पाहत होते. नंतर ते सर्वजण समुद्रात पोहायला गेले. Later they all swam in the sea. Later they all swam in the sea. Sea म्हणजे समुद्र. Swam म्हणजे पोहले. They all म्हणजे ते सर्व. Later म्हणजे नंतर. Later they all swam in the sea. नंतर ते सर्वजण समुद्रात पोहायला गेले. पाणी थंड आणि स्वच्छ होते. The water was cool and clean. The water was cool and clean. Cool म्हणजे थंड, clean म्हणजे स्वच्छ. Water म्हणजे पाणी. The water was cool and clean. पाणी स्वच्छ आणि थंड होते. ॲनीला काही लहान मासे दिसले. Annie saw some small fish.
ॲनी सॉ सम स्मॉल फिश. स्मॉल फिश म्हणजे लहान मासे. सम म्हणजे काही. सॉ म्हणजे पाहिले. ॲनी सॉ सम स्मॉल फिश. तिला खूप आनंद झाला. शी वॉज व्हेरी हॅपी. शी वॉज व्हेरी हॅपी. व्हेरी म्हणजे खूप, हॅपी म्हणजे आनंदी, व्हेरी हॅपी म्हणजे खूप आनंदी. शी वॉज व्हेरी हॅपी म्हणजे ती खूप आनंदित होती. पोहल्यानंतर त्यांनी सँडविच खाल्ले आणि ज्यूस पिले. आफ्टर स्विमिंग दे एट सँडविचेस अँड ड्रँक ज्यूस. आफ्टर स्विमिंग दे एट सँडविचेस अँड ड्रँक ज्यूस. आफ्टर स्विमिंग म्हणजे पोहल्यानंतर. दे एट सँडविचेस म्हणजे त्यांनी सँडविचेस खाल्ले. अँड ड्रँक ज्यूस म्हणजे त्यांनी ज्यूस प्यायला. ड्रँक म्हणजे पिले. एट म्हणजे खाल्ले. दे एट सँडविचेस अँड ड्रँक ज्यूस म्हणजे त्यांनी सँडविच खाल्ले आणि ज्यूस पिला. ते हसले आणि एकत्र बोलले. दे लाफ्ड अँड टॉक टुगेदर. दे लाफ्ड अँड टॉक टुगेदर. लाफ्ड म्हणजे हसले, टॉक म्हणजे बोलले, टुगेदर म्हणजे एकत्र. दे लाफ्ड अँड टॉक टुगेदर म्हणजे ते हसले आणि एकत्र बोलले. संध्याकाळी सामान बांधून ते घरी गेले. इन द इव्हिनिंग दे पॅक्ड देअर थिंग्स अँड वेंट होम. इन द इव्हिनिंग दे पॅक्ड देअर थिंग्स अँड वेंट होम. वेंट होम म्हणजे घरी गेले. दे पॅक्ड देअर थिंग्स म्हणजे त्यांनी त्यांचा सामान बांधला. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी. इन द इव्हिनिंग दे पॅक्ड देअर थिंग्स अँड वेंट होम. ते सामान बांधून त्यांच्या घरी गेले. तो एक मजेदार आणि आनंदी दिवस होता. इट वॉज अ फन अँड हॅपी डे. इट वॉज अ फन अँड हॅपी डे. हॅपी डे म्हणजे आनंदी दिवस. फन म्हणजे मजेदार. इट वॉज अ फन अँड हॅपी डे म्हणजे तो एक मजेदार आणि आनंदी दिवस होता. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.